नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये आज आपण नवरात्री विशेष कडाकण्या पाहणार आहोत। तर नवरात्रीमध्ये देवीसाठी जी 7वी माळ बनवली जाते कडाकण्यांची, तर ती आज आपण पाहूया। तर रेसिपीसाठी या ठिकाणी मैदा घेतला आहे 2 वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी रवा, पाऊण वाटी पिठी साखर आणि पाऊण वाटी दूध घेतले। तर परातीमध्ये मैदा घेतला 2 वाटी, रवा घेतला अर्धी वाटी बारीक, मोठा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घेतलं आणि थोडं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये 2 चमचे तूप किंवा तेल घ्यायचे गरम करून। या ठिकाणी मी तूप घेतलं, 2 चमचे गरम करून पिठामध्ये घालून पीठ मिक्स करून घेऊ। तर यामध्ये पाऊण वाटी पिठी साखर तेही घालून मिक्स करून घेऊ आणि आता दूध घेतलं आहे पाऊण वाटी, तर लागेल तसं दूध घालून पीठ मळून घेऊ। तर पीठ अगदी घट्ट नाही सैल नाही असं व्यवस्थित पीठ मळून घेऊ। तर या ठिकाणी मस्त असं पीठ मळलं गेलं आहे। तर हे पीठ आता झाकून ठेवू 1 तासभर, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल दुधामध्ये आणि पुऱ्या लाटायला सोपं होईल। तर जवळजवळ 1 तास झाला होता, तर पीठ मस्त भिजलं गेलं आहे। तर पुन्हा पीठ थोडंसं मळून घेतलं आणि आता छोटे छोटे याचे गोळे करून घेतले। तर सुरुवातीला निम्म्या पिठाचे आणि नंतर निम्म्या पिठाचे असे गोळे करून पुऱ्या लाटून घेतल्या। तर मैदा लागत असेल तर थोडासा लावून पुरी या ठिकाणी लाटून घेतली। तर अगदी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आणि डब्याचे झाकणाने किंवा डब्याने असे कट करून घेतली, म्हणजे गोल शेप होईल यासाठी। वरून पुन्हा थोडीशी पुरी लाटून घेतली, म्हणजे एकसारखी एकदम पातळ अशी पुरी लाटून घेतली। तर या ठिकाणी याला आपण तेलामध्ये तळणार आहोत, तर पुरी फुगू शकते। तर पुरी फुगू नये यासाठी आपण याला टोके मारून घ्यायचे आहेत किंवा एका ठिकाणी छिद्र केले तरी चालेल, म्हणजे माळ बनवायला आपल्याला सोपं पडेल। तर माळेसाठी जे आपण पुऱ्या लाटतोय त्याला आपण एका बाजूला छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे माळ बनवायला सोपं जाईल। आणि बाकीचे जे आपण खाण्यासाठी घरी बनवतो त्याला छिद्र नाही केले तरी चालेल। तर इथे एका बाजूला जे बटाटे सोलायचं असतं त्यानं मी थोडंसं होल करून घेतला। तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन पहिल्यांदा भेटेल। तर पहा या ठिकाणी असं छिद्र करून घेतले मी। तर या पद्धतीने सुरुवातीला 10 ते 12 पुऱ्या मी एकदम लाटून घेतल्या होत्या। परातीला थोडंसं पीठ लावलं आणि त्यावर ठेवलं होतं, म्हणजे ते चिकटणार नाहीत। तेल एका बाजूला गरम झालं होतं, तर थोडंसं पीठ घालून पाहिलं तर पीठ वर आलं, तर तेल गरम झालं होतं। आता स्लो टू मिडियम फ्लेमवर या पुऱ्या आहेत त्या आपण फ्राय करून घेऊ। तर पाहू शकता मस्त अशा कमी तेलकट सोनेरी रंगावर या ठिकाणी मी तळून घेतल्या। तर सुरुवातीला एक घालून पाहिली मी, तर तेल बऱ्यापैकी छान गरम झालं होतं, तर नंतर 2-2। तर कढई थोडी मोठी असेल तर आपण 3ही या ठिकाणी घालू शकतो। या ठिकाणी मी अशा 2-2 पुऱ्या ज्या आहेत त्या कडाकणी बोलतोय आपण, कडाकणी बनवतोय, तर अशा फ्राय करून घेतल्या। तर खूपच कुरकुरीत खुसखुशीत बनतात या पद्धतीने। तर अशा 2-2 घालून सगळ्या ज्या आहेत त्या कडाकण्या बनवून घेतल्या। तर असं तेल गाळून घ्यायचं आणि काढून घ्यायचे। तर कलर अगदी सुंदर आला आहे या ठिकाणी पाहू शकता। साखरेच्या बनवल्यात या ठिकाणी आज आपण। तर या पद्धतीनेच बाकीच्याही कडाकण्या आहेत त्या मी बनवून घेतल्या आणि ताटामध्ये काढून घेतल्या। तर पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे, ते सोनेरी रंगावर तळल्यात। तर मस्त अशा तुटल्या जातात आणि तेवढ्याच खुसखुशीतही बनतात। तर रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।